ओम नमो भगवते वासुदेवाय। ब्रह्मदेव मनात विचार करतायत की लोकरचनेच्या कार्यात मग्न असताना ही पृथ्वी पाण्यात बुडली, प्रलयाच्या पाण्यात बुडली. आता हिला तर मी बाहेर काढायला पाहिजे, आणि बाहेर नाही काढलं तर ज्या मुलाला मी माझ्या आज्ञा केली की तू आता प्रजा निर्माण कर, त्याला मी स्थान कुठलं देणार? मी माझ्या मुलाला सांगितलं, येशान तुष्ट भगवान यज्ञलिंगो जनार्दना तेषाम श्रमो झपार्थाय यदात्मान आदृत स्वयं, की ज्याच्यावर यज्ञमूर्ती जनार्दन भगवंत प्रसन्न होत नाहीत त्याचे सगळे श्रम व्यर्थ होतात. अपार्थ म्हटलंय व्यासांनी. मुळात पार्थ शब्द आहे. आपण जो महाभारतातला पार्थ बघितलाय तो पार्थ हा नव्हे, तो पृथ्वीचा पार्थ, पृथ्वीचा मुलगा म्हणून पार्थ. ह्या पार्थ शब्दामध्ये प याचा अर्थ आहे परमेश्वर, आणि अर्थ या शब्दाचा अर्थ आहे प्रयोजन. परमेश्वर एव प्रयोजनम यस्य सहा पार्थ, की परमेश्वर हेच ज्याच्या सगळ्या कृतींचं प्रयोजन आहे तो पार्थ आहे. तेव्हा आम्हाला जर पार्थ व्हायचं असेल तर आमच्या सगळ्या कृती ह्या भगवंताच्या प्रसन्नतेसाठी व्हायला पाहिजेत, तर आम्ही पार्थ ठरवू, न पेक्षा आम्ही अपार्थ ठरवू. मी माझ्या मुलाला म्हणजे स्वयंभू मनुला सांगितलं की तू प्रजा निर्माण कर, आणि त्यांनी तर मला नंतर सांगितलं की मी प्रजा निर्माण करीन, पण त्या प्रजेला आणि मला राहायला काहीतरी जागा तर हवी, स्थान पाहिजे. आणि त्यावेळेला बघितलं तर ती पृथ्वी प्रलयाच्या पाण्यामध्ये बुडून गेलेली होती, पार खाली गेलेली होती रसातळापर्यंत. आता हिला वर आणायचं तर मी काय करायला पाहिजे, काय कसं करू, अशी त्यांच्या मनात चिंता असताना पुढे एक विचार प्रबळ झाला की मी तरी चिंता करून काय उपयोग आहे, की ज्यांच्या संकल्प मात्रानं माझा जन्म झालाय तेच सर्वशक्तिमान श्रीहरी माझे काम पूर्ण करतील, असा विचार त्यांच्या मनात येतोय. तोपर्यंत ब्रह्मदेवांच्या नासापोटातून म्हणजेच नासा छिद्रातून म्हणजेच नागपुडीतून अचानक एक अंगुष्ठ मात्र असा आकार असलेला वराह शिशु निघाला. वराह म्हणजे डुक्कर, सुकर त्याला म्हणतात. सु आवाज करतो म्हणून त्याला सुकर म्हणतात. हिंदी आपण वापरला शब्द होता तो शुकर शब्द वापरतात. सुकर आणि शुकर अर्थ एकच आहे. तेव्हा हा जो वराह शिशु निर्माण झाला त्याने वराह चोका असा शब्द वापरला व्यासांनी. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं, कारण ज्या क्षणाला तो ब्रह्मदेवांच्या नागपुडीतून बाहेर पडला, क्षणात म्हणजे अंगठ्याच्या पेरा एवढा सुद्धा आकार नव्हता, तो क्षणात आकाशात जाऊन हत्ती एवढ्या मोठ्या आकाराचा एखाद्या शेळेसारखा दिसायला लागला. की त्या वराहाची विशाल मूर्ती बघितल्यानंतर मरीची इत्यादी मुनिजन, सनकादी, स्वयंभू मनु आणि स्वतः ब्रह्मदेव सुद्धा नाना प्रकारचे विचार करायला लागले. की म्हणाले हा आत्ता अंगुष्ठ मात्र होता आणि एवढाच हा मोठा कसा आला, आणि आला तरी कुठून? आश्चर्य म्हणाले. आता म्हणाले माझ्या नाकातून निघालेला कळला मला, आणि क्षणात एवढा मोठा झाला. नक्कीच म्हणाले ही यज्ञमूर्ती भगवान विष्णूंची आम्हाला मोहित करण्यासाठी केलेली काहीतरी एक खेळी आहे, ही त्यांची लीला आहे. ब्रह्मदेव आणि त्यांचे पुत्र मुलगे अशा प्रकारे विचार करत असतानाच भगवान यज्ञपुरुष त्या सुकराच्या अवतारात प्रकटलेले, आणखीन मोठे पर्वताकार झाले आणि मोठ्याने गर्जना करायला लागले. सर्वशक्तिमान अशा भगवंताने ती आपली गर्जना केली, आणि त्या गर्जनाचे पडसाद
प्रतिध्वनी बाजूच्या सगळ्या दिशांमधनं ऐकायला यायला लागले आणि त्याच्यामुळे ब्रह्मदेव आणि सर्व ब्राह्मणांना अतिशय आनंद झाला. आपल्या ठिकाणचा खेद दूर करण्यासाठी मायामय अशा वरा भगवंतानी हा जो गडगडाट केला, ही जी गर्जना केली, सुकर किंवा डुक्कर जसा नाका तोंडातून आवाज काढतो तसा आवाज काढला. त्याच्यामुळं जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक यामध्ये राहणारे जे मुनिगण होते, ऋषीमुनी होते, हे सगळे तिन्ही वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्यांची स्तुती करायला लागले. त्यांना अतिशय आनंद झाला. भगवंतानी आपल्या स्वरूपातूनच वेदांचा विस्तार केला आणि त्यामुळे ती जी त्यांनी मुनीश्वरांनी स्तुती केली त्यालाच वेदरूप मानून भगवंत आनंदित झाले आणि पुन्हा एकदा गर्जना करून देवतांच्या हितासाठी एखाद्या हत्तीनं जसा पाण्यात प्रवेश करावा तसे त्या प्रलयाच्या पाण्यामध्ये शिरले. सुखरूप घेतलेले भगवान आपली शेपटी उंचावून अत्यंत वेगानं आकाशात उसळी मारायला लागले. एकदा पाण्यात यावं, एकदा पुन्हा आकाशात वर यावं, उसळी मारावी आणि आपल्या मानेवरच्या ज्या केसांनी आणि आपल्या खुरांच्या आघातानं त्या आकाशातल्या ढगांना ते धक्के द्यायला लागले. त्या ढगांचे शिंतोडे तयार करायला लागले. त्यांचं शरीर अतिशय कठीण होतं, कठोर होतं. त्वचेवर अत्यंत कडक असे केस होते. त्यांच्या दाढ्या स्वच्छ शुभ्र होत्या, पांढऱ्या होत्या आणि नेत्रातून तेजाच्या ठिणग्या बाहेर पडत होत्या. त्यावेळेला त्यांचं संपूर्ण शरीर अतिशय शोभिवंत दिसत होतं. भगवंत स्वतः यज्ञपुरुष आहेत तरी सुद्धा त्यांनी सुखरूप धारण करून म्हणजे वराह रूप धारण करून, डुकराचं रूप धारण करून आपल्या नाकानं ते हुंगायला लागले आणि पृथ्वीचा शोध घ्यायला लागले. त्यांच्या दाढा अतिशय कठोर होत्या, टणक होत्या, कठीण होत्या आणि जरी ते एकीकडे अतिशय क्रूर असे भासत असले तरी सुद्धा आपली स्तुती करणाऱ्या मरीची इत्यादी मुनींकडे अत्यंत प्रेमळ आणि सौम्य दृष्टीने ते बघत होते आणि असं करत करत त्यांनी पुन्हा पाण्यात प्रवेश केला. ज्या वेळेला एखाद्या वज्रमय अशा पर्वतासारखं कठीण टणक शरीर पाण्यात पडलं तेव्हा त्या वेगानं जणू काही समुद्राचं पोटच फाटलं आणि त्याच्यातून ढगांच्या गडगडासारखा अत्यंत भीषण उग्र असा आवाज निर्माण झाला, भयप्रद आवाज निर्माण झाला आणि असं वाटायला लागलं की आपल्या उत्तुंग अशा लाटांनी जणू काही त्या आपल्या भुजात आहेत, त्या भुजा वर करून, बाहू वर करून ही पृथ्वी प्रार्थना करते, हे यज्ञेश्वरा माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. आणि मग त्यावेळेला यज्ञमूर्ती अशा भगवंतानी बाणांसारखे टोकदार आपले जे पाय होते, पायाची नख होती, त्याने पाणी चिरत चिरत फार अगदी खोलपर्यंत ते गेले आणि जेव्हा रसातलामध्ये त्यांना सगळ्या जीवांची आश्रयभूत अशी जी पृथ्वी दिसली तेव्हा कल्पांतामध्ये झोप घेणाऱ्या किंवा झोप घेण्यासाठी प्रवृत्त असलेल्या त्या भगवान श्रीहरींनी स्वतःच आपल्या पोटामध्ये तिला लीन केलं
पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.